हॅलो ट्रेडर, निफ्टी आणि बँक निफ्टीचा पुन्हा ॲनालिसिस करूया. मंडेला काय होईल ते. सो मला एक पॅटर्न दिसतो आहे त्याचं 1:2 आपल्याला टार्गेट भेटेल. सो मार्केट निगेटिव्ह सेंटिमेंट आहेत, पूर्णपणे पॉझिटिव्ह झालं नाहीत. सो तुम्ही इथं बघू शकता डेली कॅन्डलमध्ये मार्केट तर खाली आले, पण क्लोजिंग मार्केटनं 2 दिवस झालं ह्या लो जे मार्केटचा लो आहे त्याच्या खाली मार्केट क्लोजिंग दिला. तुम्ही इथं बघू शकता ह्याच्या लोच्या खाली इथं दिलं नाही. आपण म्हटलं जाऊ दे, फर्स्ट पुल बॅक आहे, पण ब्रेक करून मार्केटनं खाली यायला पाहिजे होतं आणि एक इनसाइड कॅन्डल झाली. एक इनसाइड कॅन्डल इथं तुम्हाला बघू शकता. तुम्ही मार्केट कोणत्याही टायमाला मार्केट लोअर लो फॉर्मेशन बनवत नाही. ही एक जरा म्हणजे पॉझिटिव्ह दिशेने मला साईन वाटते. आणि दुसरी गोष्ट, मी पूर्ण म्हणत नाही मार्केट पॉझिटिव्ह आहे, पण एक थोडंसं पॉझिटिव्हपणा दिसतो आहे तो मार्केटमध्ये. आणि मार्केट कन्फ्यूज झालं आहे. आता सेलर विचार करतात 45,000च्या खाली एक सेलिंग झोन केव्हा चालू होणार आहे. तुम्ही इथं बघू शकताय सेलिंग झोन केव्हा चालू होणार आहे, तर 45,500च्या खाली. 45,500च्या खाली मार्केट एक हे करू शकतो आहे. 45 सेलेलवर बघते ते फक्त मार्केट 45,500च्या खाली मार्केट आलं तर 45,000पर्यंत टार्गेट आपल्याला भेटू शकते. हे सेलर वाट बघते ते. सेलरचा झोन 45,500च्या खाली आहे आणि बाईंग झोन आहे 46,200. 46,200च्या वर बायर थोडेसे म्हणजे ॲक्टिवेट होते आणि पूर्ण बाईंग झोन आहे 47,000च्या वर. तर ही एक रेंज झाली आहे. ही रेंजमधून मार्केट निघाले त्याच्या डबल आपल्या टार्गेट मोठे रॅली बघू शकतो आहे. पण मला इथे तुम्हाला एक रेंज दिसते. सो आपण 15 मिनिटमध्ये जाऊया. तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगतो काय होते. आपण आले आता 15 मिनिट कॅन्डलमध्ये आणि तुम्ही इथं बघू शकताय कंटिन्युअसली मार्केट 1 2 3 दिवस एक रेंजमध्ये आहे. आणि मार्केट 3 दिवस रेंजमध्ये. मार्केट फक्त आपल्याला आता एवढं लक्ष ठेवायचं आहे, मार्केट ह्या साईडला ब्रेकआउट देते, अप साईडला ब्रेकआउट देते किंवा लोअर साईडला ब्रेकआउट देते. ज्या बाजूला ब्रेकआउट देईन त्या बाजूला आपले ह्या जेवढेही पॉईंट बसते ह्याच्या डबल आपलं टार्गेट असणार आहे. 1,000 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता मार्केट इथं बघू शकता मार्केट 2,000 पॉईंटची रॅली केल्यानंतर एक खाली गॅप डाऊन ओपन झालं दुसऱ्या दिवशी. सो आपण तेव्हा म्हणलेलं की मार्केट जर एकदम 45,500 आपण लेवल दिली ती एक्झॅक्टली तिथून मार्केटवर गेली, तिथं कुठं ओपन झालं तर आपण सांगितलेलं की एक टेस्ट होईल फर्स्ट टाईमला आणि तिथून सेलर पण ॲक्टिवेट होते आणि त्या दिवशी आपण दोन्हीकडे पण पैसे कमवलेले. सेकंड टार्गेट आहे मार्केट ग्लोबली म्हणजे वर्ल्ड वाईज मार्केट पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केट गॅप अप ओपन होते, पुन्हा सेलिंग येते. इंडियन मार्केट पण गॅप अप होतं आहे, सेलिंग येते. पण तुम्ही काल बघू शकताय मार्केट गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं, पुन्हा जिथं आपला सपोर्ट होता तिथून मार्केटवर गेल्याने एक पॉझिटिव्ह अशी साईन दिली. आता 15 मध्ये बघू शकता तुम्हाला 3 पॅटर्न दिसतील सॉरी. एक तर पोल अँड फ्लॅग, सेकंड रेंज ब्रेकआउट आणि थर्ड आहे तुम्ही इथून ट्रेंड लाईन एक ओढू शकताय आणि इथं. सो इथं तुम्ही बघू शकता 46,200 आपण भरपूर लेवल दिले. बघू शकता तुम्ही 1 2 3 हे 3 वेळा रेजिस्टन्स हिट झालेलं आहे आणि कंटिन्युअसली आपण 46,200 रेंज ब्रेक करण्याची वाट बघतोय, लेवल दिले. सो ही रेजिस्टन्स वीक झालेलं आहे. 3दा सपोर्ट घेतलं, 3दा रेजिस्टन्स घेतला म्हणजे ही वीक झाला आहे. जसं ही 46,200 मार्केट उद्या सोमवारी मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा एक 100 ते 150 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपण काय करू शकतो आहे 46,200च्या वर मार्केट आपण गेल्यावर एक आपण कॉल लॉंग करू शकतो आहे आणि पोट शॉर्ट करू शकतो आहे. फर्स्ट टार्गेट आपले असणार आहे 46,500, सेकंड टार्गेट असणार आहे 46,600, थर्ड टार्गेट असणार आहे 47,000. ओके.
पण मार्केट समजा गॅप अप ओपन झालं 46,700 तर आपण फर्स्ट टाईम आपण पुट घ्यायचं आहे. जसं की मार्केट इथे येणार, मार्केट खाली येणार, 46,200चा सपोर्ट घेणार आणि पुन्हा मार्केट आपण बाईंग करू शकतो. एक आपले असणार आहे. पण मार्केट समजा 45,850 45,850 45,850 45,850 45,800 किंवा 45,750 ह्या रेंजमध्ये कुठे ओपन झालं तर पुन्हा आपण सेलिंग करू शकतो. कारण की बाहेरचा टॉप लॉस आत्ता इथं आहे. ज्यांनी कोणी बाय केले त्यांचा टॉप लॉस 46,600ला आहे. सो 46,700 46,750 ह्या इथं कुठे त्यांचा टॉप लॉस आहे. ते आपलं प्रॉफिट बुकिंग करणार आणि पुन्हा इथून आपल्या पहिला बघायला भेटेल आपल्याला 45,500 आणि सेकंड टार्गेट असणार आपलं 45,000. सो हे तुम्ही लक्षात घ्या. एवढं मोठं आपलं टार्गेट असणार आहे. फक्त मार्केटनं गॅप डाऊन ओपन झालं न पाहिजे, मग आपल्याला एक अप ट्रेंड बघायला भेटेल. सो आणि तुम्हाला इथं बघू शकता, पण इथून मार्केट 47,000पासून जे गॅप आहे ते फिल करेन आणि एक आपल्या पॉझिटिव्हपणा दिसेल. चला निफ्टी बघूया आपण. चला निफ्टीवर आलं आपण. बँक निफ्टी थोडीशी निगेटिव्ह आहे, पण निफ्टी पूर्णपणे पॉझिटिव्ह साईन दिसतोय. तुम्ही इथं बघू शकताय. मार्केट तर निगेटिव्ह झालं, खाली आलं, तिथून लगेच मार्केट बाउन्स बॅक केले. 21,000 आपलं 21,200 21,200 21,285 21,300 पासून मार्केट रिकवर झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं सध्या मार्केट 1-2 दिवस साईडवेज गेलेलं आहे आणि मार्केटनं केव्हाही लो हे केला नाही, पण इथे एक थोडंसं निगेटिव्ह हे दिसते. सो इथं मार्केटला निफ्टी थोडीशी कन्फ्युजिंग करण्याची गोष्ट आहे, कारण निफ्टी एक पूर्ण बुलिश आहे, त्यात काय वाद नाही. पण तुम्हाला एक 15 दाखवतो. 15 मिनिटमध्ये 15 मिनिट चार्टमध्ये बघू शकता तुम्ही. आता मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, रिकवर केलं, स्वतःला होल्ड केलं इथं, पण होल्ड झालं. पुन्हा मार्केट गॅप ओपन झालं, खाली आलं, इथे एक सपोर्ट बनवला मार्केटवर, पुन्हा गॅप ओपन झाली. म्हणजे निफ्टी स्वतःला होल्ड करते, ही चांगली गोष्ट आहे बाईंगसाठी. स्वतःला निफ्टी होल्ड करून ठेवते, ही चांगली गोष्ट आहे. आणि ही एक रेंज निफ्टीने बनवली. ही रेंज ब्रेक करली की आपल्याला ह्याचे डबल टार्गेट भेटू शकते. निफ्टी एवढे काय म्हणजे निफ्टी एवढी मला काही निगेटिव्ह वाटत नाही. निफ्टी ही पॉझिटिव्हच आहे. तुम्ही इथून बघू शकताय निफ्टी ही पॉझिटिव्ह आहे. पण मार्केट समजा गॅप अप ओपन झालं 21,700 तर थोडं प्रॉफिट बुकिंग घेईल आणि पुन्हा इथून युटर्न घेऊन मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. पण एकदम खाली ओपन झालं मार्केट अराउंड 21,500च्या खाली मार्केट कुठं ओपन झालं किंवा त्या रेंजला जे कोणी बाय केला आहे कॉल त्यांचा टॉपलॉस 21,500 किंवा ह्या रेंजला आहे. 21,500 21,450ला ह्या रेंजला त्यांचा टॉपलॉस आहे. इथं टॉपलॉस आहे, बाय केला आहे त्यांनी. सो इथून पुन्हा साफ सेलिंग आपल्याला बघायला भेटेल. ती 21,000 ही डायरेक्ट, कारण घेतली पोझिशन कवर करते आणि आपल्याला ही एक मोमेंटम बघायला भेटेल. तसंच बाईंग बघू शकता तुम्ही. मार्केट समजा गॅप अप ओपन झालं 800 तर आपण प्रॉफिट बुकिंग पण इथं बाय करू शकतो आणि फ्लॅट ओपन झालं तर आपण निफ्टी बाईंग करू शकतो. पण माझ्या म्हणण्यानं सो मी निफ्टी तुम्ही निफ्टी मी जास्त प्रिपेअर करत नाही. कॉल आणि म्हणजे पोटेशन जास्त मला बँक निफ्टी दिसते, कारण की बँक निफ्टीला 3 पॅटर्न कन्सिडर झालेत एका ह्याला आणि बँक निफ्टीमध्ये जरा जास्त वॉलॅटिलिटी आहे आणि मार्केट जास्त पैसे कमवून द्यायचे बँक निफ्टी चान्स आहेत निफ्टीपेक्षा. म्हणजे तुम्हाला काय असेल की निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये जरा आत्ता स्कोप जास्त आहे. आणि तुम्ही इथं बघू शकताय विकली कॅन्डलमध्ये
मार्केट कंटिन्युअस वर गेलं, एक ब्रेक पॉज कॅन्डल बनवलं, वर गेला पॉज कॅन्डल बनवलं. इथं तुम्ही इथं बघू शकता विकली कॅन्डल असून पण एवढी अशी शार्प विकली कॅन्डल दिसत नाही इथं. सो ही लक्षात घ्या. बँक निफ्टी जरा प्रिफर करा, थोडंसं जास्त लक्ष बँक निफ्टीकडे द्या ना की निफ्टीकडे. जास्त पॉईंट तुम्ही निफ्टी कमवून बँक निफ्टी कमवून घेऊ शकते. सो ही तुम्ही आणि तुम्हाला ही मी ही 0 अकाउंट दिसते तुम्हाला, ह्याच्यात मी नाही बाईंग मी हे तर ट्रेड करत नाही, मी करतो ते फायसला करतो आहे, फायस आणि एंजल ब्रोकिंग. सो ही बँक निफ्टी तिथं मी प्रिपेअर करतो आहे. सो तुम्हाला काय असेल की फ्लॅट ओपन हो या गॅप अप ओपन हो, बाईंग करायचं आहे आणि गॅप डाऊन झालं तर पूर्णपणे सेलिंग करा, हे लक्षात ठेवा. चला, आपल्याला 1000 पॉईंटची मोमेंटम ह्या आठवड्यात भेटणार आहे, हे लक्षात घ्या ह्या 2 दिवसात. थँक्यू. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरात लवकर कमेंट करा ती पॅटर्न कोणचा आहे. चला, थँक्यू.